नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल परवा एका चॅनेलवर नीलम गोरे यांच्या वक्तव्यावरून, मला वाटते एबीपी माझा या चॅनेलवर असेल, नीलम गोरे यांचं साहित्य संमेलनाच्या मुलाखतीतलं जे वक्तव्य आहे त्यावरून एक चर्चा बघायला मिळाली. चर्चेत बरेच लोक होते, पण त्यामध्ये शिवसेना उबाठाच्या प्रवक्त्या आणि उपनेत्या सुषमा अंधारे आणि धनंजय मुंडे यांच्यावर रोजच्या रोज आरोप करणाऱ्या अंजली दमानिया, या दमानिया आणि अंधारे यांच्यात झालेली खडाजंगी बघण्याचा योग आला. आणि नेहमी हसत असं मान वेळावून वगैरे बोलणाऱ्या सुषमा अक्का ज्या आहेत, सुषमा ताई ज्या आहेत, त्यांची वाचा बसलेली बघायचा सुवर्ण योग त्या चर्चेमध्ये आला. अर्थात वाचा बसली म्हणजे त्या बोलायच्या बंद झाल्या असं बिलकुल नाही. पण आपल्याकडे बोलण्यासारखं काही नसलं की माणूस एकेरीवर येतो, मुद्दा सोडून गुद्दा सुरू करतो. आणि नेमकी तीच अवस्था सुषमा अंधारे यांची झाली होती. सुषमाताई तुम्हाला माहिती असेल, त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून हाती काय ते शिवबंधन मानल्यानंतर त्या जितक्या कडव्या हिंदुत्ववादी झाल्या, त्याच्या आधी त्यांनी जी काय अनेक मुक्ताफळं उधळलेली आहेत, दुर्दैवाने ती डिजिटल युगातली असल्यामुळे त्याचं रेकॉर्डिंग हे खुलेपणाने इंटरनेटवर आणि सोशल मीडियात उपलब्ध आहे. उद्धव ठाकरेच नाही, उद्धव ठाकरेंचे पुत्र आणि उद्धव ठाकरेंचे तीर्थरूप बाळासाहेब ठाकरे, अशा तीनही पिढ्यांच्या ठाकऱ्यांचा अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये अपमान करणारी वक्तव्य ही सारखी इंटरनेटवर फिरत असतात, जी सुषमा अंधारे यांनी केलेली. आणि अचानक जुलै 2023 मध्ये 22 मध्ये सुषमा अंधारे या शिवसेनेत आल्या आणि त्यांनी शिवबंधन हाती बांधलं. आणि अर्थातच शिवबंधन बांधलं की ते सगळ्यात निष्ठावान असतात, हातातलं शिवबंधन तोडून फेकून देईपर्यंत. असंच शिवबंधन कधीतरी अब्दुल सत्तार यांनी बांधलं होतं. आज एकनाथ शिंदेच्या गोटात असलेले अनेक जण आहेत की ज्यांनी असंच उद्धव ठाकरेंकडे आले आणि शिवबंधन मानलं आणि शिवसेनेत आले, शिवसेनेत आमदार झाले किंवा मंत्री झाले किंवा वगैरे वगैरे. पण ते शिवबंधन तोडून फेकून द्यायला त्यांना अजिबात वेळ लागला नाही. असं शिवबंधन मानूनच सुषमाताई या कट्टर शिवसैनिक झाल्या. आणि उठसूट बाळासाहेबांचे विचार असं जेव्हा त्या म्हणतात, तेव्हा अनेकांना माहिती नसेल किंवा कदाचित आठवत नसेल, तर आठवण करून सांगितलं पाहिजे की बाळासाहेबांच्या एका वक्तव्याचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे सुषमाताई अंधारे. बाळासाहेब ठाकरे हे नेहमी, अनेकदा आरंभीच्या काळात त्यांची पहिल्यापासूनची भाषणं मी ऐकलेली आहेत. बाळासाहेब सांगायचे, बाटगा जोरात बांग देतो. म्हणजे धर्मांतर केलेला जो मुस्लिम असतो तो अधिक तावातावाने इस्लाम विषयी आपली आपुलकी आणि आस्था दाखवत असतो. कारण आपण आधी मुस्लिम नव्हतो, जन्माने मुस्लिम नाही आहोत. त्यामुळे आपण खरेखुरे मुस्लिम आहोत हे दाखवण्याचा आटापिटा त्याला करायला लागतो. आणि म्हणून कारण नसतानाही बाटगा हा जोरात बांग देतो, असं बाळासाहेब म्हणायचे. आणि त्याचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे सुषमाताई अंधारे आहेत. कारण ज्या बाळासाहेबांच्या हातात तलवार दिली तर तो लटलट लटलट हात कापतो. अरे तुला काय दही हंडी करायची कर, आपल्या पोराला 7व्या थराला पाठव आणि तू खालच्या थरात राहा, असं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंविषयी बोलणाऱ्या सुषमा अंधारे आज जेव्हा उद्धव, आदित्य आणि बाळासाहेब या ठाकरेंविषयी आपली एकनिष्ठा दाखवतात, तेव्हा त्या किती जोरात बांग त्यांना द्यावी लागत असेल याची नुसती कल्पना करा.
आणि अशा सुषमाताई जे जे काही बोलत असतात, हसत मस्त बोलत असतात, आपण म्हणजे त्यांच्या अंगातून घाम येतच नाही, बुद्धिमत्तेचा घाम त्यांना येत असतो. अख्खी बुद्धिमत्ता आणि बुद्धी कौशल्य हे सुषमाताईंच्या संपूर्ण शरीरातून घामासारखं पाझरत असतं. कारण समोर मूर्ख पोरं कॅमेरे आणि माईक घेऊन बसलेली असतात. पण अंजली दमानिया या अशा पत्रकारापैकी नव्हत्या. म्हणूनच एबीपी माझाच्या त्या चर्चेमध्ये नेमकं दुखरी नस शोधून अंजली दमानिया यांनी अत्यंत संयमी भाषेमध्ये एक प्रश्न विचारला की उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांची आजची जी मालमत्ता आहे ती त्यांनी कुठल्या मार्गाने कमावलेली आहे, त्यांचं उत्पन्नाचं साधन आणि सोर्स काय आहे, असा कुठला उद्योग, कुठला व्यापार उद्धव ठाकरे करतात, आदित्य ठाकरे करतात की इतकी करोडोची मालमत्ता त्यांनी जमवलेली आहे. हा प्रश्न विचारल्यानंतर हाती शिवबंधन मानून कट्टर शिवसैनिक झालेल्या सुषमा अंधारे इतक्या बावचळल्या, इतक्या बावचळल्या की ते बाळासाहेबांमुळे मिळालेलं ऐश्वर आहे आणि बाळासाहेब हे शाही जीवन जगत होते, रॉयल लाईफ जगत होते. जणू काय बाळासाहेब ठाकरे हे कुठचे तरी खानदानी संस्थानिक होते. राजघराण्यातच बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला अशा भ्रमामध्ये बोलावं तसं सुषमा अंधारे बोलत होत्या. कारण त्यांना उद्धव ठाकरे यांनी जमवलेली जी माया आहे, संपत्ती आहे, ती कुठून आली हे सांगण्याची जागा नव्हती, माहिती नव्हती आणि सांगण्यासारखं काही नाहीच आहे. कधी घाम गाळला नाही, कधी काम केलं नाही, तर पैसे आले कुठून याचं उत्तर देणार कसं? आणि त्यामुळे जो मुद्दा विचारला होता तो सोडून मी चार पक्ष कधी बदलले, तुम्ही माहिती घेऊन बोला म्हणून अंजली दमानिया यांच्यावर त्या तुटून पडल्या. आणि सारखं सारखं अंजली दमानिया यांच्या बोलण्यामध्ये व्यत्यय आणण्यापेक्षा सुषमा अंधारे अधिक काहीही करू शकत नव्हत्या. बापाची मालमत्ता ही वारसा हक्काने पोरांना मिळते, हा त्यांचा युक्तिवाद होता आणि तो महान बुद्धिवादी युक्तिवाद होता. आणि आपण बुद्धिवादी आहोत, आपल्याकडे प्रचंड पांडित्य आहे हे सांगण्याची जी हौस आहे सुषमाताईंना, ती तिथेही लपलेली नव्हती. नीलम गोरे यांच्यावर टीकेचे आसूड ओढताना, नीलम गोरे यांच्या नावावर 30 पुस्तकं आहेत, त्यातलं एक पुस्तक तरी त्यांनी खरोखर लिहिलंय का, की घोस्ट रायटिंगची पुस्तकं आहेत, असा सवालही सुषमा अंधारेंनी त्या चर्चेमध्ये विचारला. आणि तो विचारताना आपण पण कसं कॉलेजच्या काळामध्ये किंवा पुढल्या प्राध्यापकी काळामध्ये घोस्ट रायटिंग केलेलं आहे, मोठमोठ्या पुढाऱ्यांना त्यांची भाषणं किंवा काय काय लिहून दिलेले आहे लेख, ते त्या पुढाऱ्यांच्या नावावर छापले गेले, पण मुळात आपण लिहिले होते. इतक्या आपण विद्वान आहोत, इतक्या आपण अभ्यासू आहोत, जगातलं सगळं ज्ञान काय ते हे आपल्याच पोटात येऊन बसलेलं आहे. ही शेखी मिरवणाऱ्या सुषमा अंधारे यांना एका साध्या प्रश्नाचं उत्तर अंजली दमानिया यांच्या देता येत नव्हतं. साधा प्रश्न असा होता की जे काही ठाकरे परिवाराकडे आज करोडोची संपत्ती आहे, ती बापाने, आजोबाने, नातवाने कुठले कष्ट करून मिळवली. आणि बाळासाहेब ठाकरे राजेशाही जीवन जगत असतील तर ते राजेशाही जीवन जगण्यासाठी ती तो पैसा त्यांच्याकडून कुठून येत होता, हा साधा सरळ प्रश्न होता. त्यासाठी प्रचंड अभ्यास करावा लागत नाही. काही कागदपत्री पावत्या, काही बँकांची खाती किंवा मालमत्तेचं जे गणित आहे ते दिलं तरी पुरे असतं. पण नेमकी अशी महत्वाची विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणारी माहिती ज्यांच्याकडे नाहीत, त्या सुषमा अंधारे आपण प्राध्यापिका कसा होतो हे मात्र अगत्याने सांगतात. दया येते, दया येते अशा प्राध्यापिकेची, जिने
काही डझनाभरी शेकडो पोरांच्या परीक्षा घेतल्या असतील आणि त्यांना काय काय शिकवलं असेल, प्रश्नांची उत्तरं द्यायला शिकवली असतील, त्या प्राध्यापिकेला एका साध्या प्रश्नाचं उत्तर देता येत नव्हतं, की तिच्या पक्षाचा जो पक्ष प्रमुख आहे, तो पक्षप्रमुख आणि त्याचा मुलगा यांच्या नावावर जी करोडोची संपत्ती एकत्र आलेली आहे, जमा केलेली आहे, ती संपत्ती आली कुठून याचं उत्तर एक प्राध्यापिका देऊ शकत नव्हती. जी प्राध्यापिका आज शिवसेना या विषयातली सर्वात जास्त अभ्यासू अशी बुद्धिजीवी महिला मानली जाते. गंमत अशी होते की आपलं अज्ञान समोर यायला लागलं की मग माणसाची तारांबळ उडते. शिवसेनेविषयी आपल्याला काहीच माहिती नाही. शिवसेनेविषयी सुषमा अंधारेंना काहीच माहिती नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि सुषमा अंधारेंना ती माहिती मिळवायची असेल तर सद्गुरू कामत नावाचा एक जुना शिवसेनेचा पदाधिकारी, मला वाटते स्थानीय लोकाधिकार समितीचं काम केलेला आणि लिखाण करणारा, पत्रकार म्हणून काम करणारा, पण कट्टर बाळासाहेबांच्या कालखंडापासूनचा कट्टर शिवसैनिक, कुठचंही सत्तापद न मिळालेला, तिकीट सुद्धा न मागितलेला सद्गुरू कामत नावाचा दक्षिण मुंबईतला एक शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्याकडे गयावया करत एक व्हिडिओ करतो. तो सुषमाताईंनी जरा बघावा. मग सुषमाताईंना शिवसेना म्हणजे काय ते कळेल. हातात शिवबंधन बांधलं म्हणजे शिवसेना कळत नसते. त्या सद्गुरू कामतची वेदना माझ्याही श्रोत्यांनी अगत्याने बघावी. मला वाटते टाइम महाराष्ट्र किंवा असं काहीतरी त्याचं न्यूज महाराष्ट्र असं चॅनेल आहे. पण मला आठवतं, कारण मी ज्या काळात मार्मिकचा कार्यकारी संपादक होतो त्या काळात सद्गुरू कामतचे काही लेख मी छापलेले आहेत मार्मिकमध्ये. त्या काळापासून जवळजवळ 40 वर्ष सद्गुरू कामत आपल्या परीने शिवसेनेसाठी राब राब राबलेला एक सामान्य शिवसैनिक आहे. आणि कुठल्याही पदाची अपेक्षा न करता आपली उद्धव ठाकरे यांच्या कालखंडामध्ये उपेक्षा कशी झाली आणि तरीही आपण कडवे शिवसैनिक आहोत हे सांगत, हे जे बाजार बुणगे उपरे शिवसेनेत उद्धव ठाकरे यांनी का भरले, हा प्रश्न विचारणारा व्हिडिओ सद्गुरू कामतला करावा लागतो. यातच सगळं आलं. उद्धव ठाकरे किती महान आहेत हे सांगताना सद्गुरू कामतला पहिल्यापासून राब राब राबलेले आणि कधीही रस्त्यावर उतरून कितीही त्याग करणारे, मेहनत करणारे, लाठ्या खाणारे, केसे अंगावर घेणारे शिवसैनिक हे उद्धव ठाकरेंच्या काळात का मागे पडले असा सवाल करतो. त्याचं तरी उत्तर सुषमा अंधारेंनी द्यावं. सद्गुरू कामतचा व्हिडिओ आहे का? नीलम गोरे वगैरे विसरून जा. नीलम गोरे पण नंतर आल्या शिवसेनेत. तुम्ही जशा एक दिवस, आणि योगायोग असा की नीलम गोरेंनीच सुषमाताईंच्या मनगटावर शिवबंधन मानलं. आज ज्या नीलमताईंवर सुषमाताई दुगाण्या झाडतायत, त्या सुषमाताईंना हाती शिवबंधन मानून शिवसेनेत घेण्याचं काम कोणी केलं? नीलमताईंनी केलं. ज्या नीलमताई आज उद्धव ठाकरे यांचे दोष सांगतायत, तीच वेळ उद्या आपल्यावर सुद्धा येईल हे सुषमा अक्कांनी विसरू नये. आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा सुषमा अंधारे उद्धव ठाकरेंचा काय काय उद्धार करतील तो नीलमताईंच्या इतक्या सभ्य भाषेतला नसेल हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण ज्या संस्कारातून सुषमा अंधारे आलेले आहेत त्या संस्कारामध्ये ते म्हातारं लटपटतय वगैरे ही भाषा सुषमा अंधारे का बोलत होत्या त्यातून त्यांचे संस्कार दिसतात. त्यामुळे जे काय पूर्वी आधीच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना आणि शिवसेनेचा व्यवहार याविषयी कधीतरी तिथून बाहेर पडल्यानंतर सुषमाताई काय बोलू शकतील त्याचा नमुना म्हणून त्या जुना मुक्ताफळांकडे बघणं आवश्यक आहे. उद्धव ठाकरेंना सवड झाली तर त्यांनी ते बघावं आणि
भाऊ तोरसेकर काय सांगतो विसरून जा. निदान त्या सद्गुरू कामतचा आहे का? सद्गुरू कामतचा आहे का? नोकरी करून करून कुटुंब चालवलं, घर चालवलं, आणि जो जो मोकळा वेळ मिळेल तो शिवसेनेसाठी दिला. जेव्हा शिवसेनेचे 2 आमदार सुद्धा विधानसभेत नव्हते, एक जनरल निवडणुकीत निवडून आलेला छगन भुजबळ आणि पोटनिवडणुकीत निवडून आलेला रमेश प्रभू, असे 2च आमदार विधानसभेत होते. त्या काळापासून शिवसेनेसाठी राब राब राबलेल्या दक्षिण मुंबईतल्या फोर्ट विभागातल्या त्या शिवसैनिकाचं नाव सद्गुरू कामत आहे. आणि तो सुद्धा पोट तिडकीने बोलतोय. आणि तो नेमकी तीच तक्रार करतोय की ही माणसं आली कुठून आणि घेतली कशाला. सुषमाताई, कदाचित त्याने तुमचं आज नाव घेतलेलं नसेल, पण त्यांनी ही सगळी लिस्ट वाचून दाखवली आहे की ज्यांनी शिवसेनेसाठी काही सुद्धा केलं नाही, 2 अश्रू ढाळले नाहीत, 2 फटके खाल्ले नाहीत, 2 केस अंगावर घेतल्या नाहीत, तरीही ते शिवसेनेत आले आणि त्यांची उखळ पांढरी झाली. त्यांना बघता बघता फटाफट मोठी मोठी पदं मिळत गेली. हे एका राबलेल्या, कष्ट उपसलेल्या उद्धव ठाकरेंना, उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून सन्मानित करण्यासाठी ढोर मेहनत घेतलेल्या सद्गुरू कामत नावाच्या एका शिवसैनिकाचं दुखणं आहे. उद्धव ठाकरे कधीतरी त्याच्याकडे बघणार आहेत का? आणि जी वेदना नीलम गोरे बोलतात तीच परत सद्गुरू कामत सुद्धा बोलतात की मी आदिवासी भागात काम करत होतो, मग शिवसेनेच्या कामाची व्याप्ती वाढवायची म्हणून अनिल देसाईंनी निरोप दिला, मी परत मुंबईत निघून आलो आदिवासी पट्टा सोडून, आणि शिवसेनेसाठी काही भूमिका बनवणं वगैरे वगैरे प्रोग्राम तयार करणं यासाठी. पण उद्धव ठाकरेंची 10-12 वर्षात साधी भेट होऊ शकली नाही. ही जी तक्रार आहे नीलम गोरेंची आहे, तशीच सद्गुरू कामतची सुद्धा आहे. पण काल परवा आलेल्या, हातात शिवबंधन मानून बघता बघता अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या सुषमा अंधारे मातोश्रीमध्ये मनात येईल तेव्हा जाऊ शकतात, उद्धव ठाकरेंना पाहिजे तेव्हा भेटू शकतात. पण आयुष्याची 40-45 वर्ष शिवसेनेसाठी वाहून घेतलेल्या, झोकून दिलेल्या सद्गुरू कामतला मातोश्रीचे दरवाजे उघडत नाहीत. वेदना काय आहे? वेदना काय आहे? ती वेदना आयत्या बेळावर येऊन बसलेल्या नागोबासारख्या सुषमाताईंना कळणार नाही. आणि म्हणून बेचक्यातला प्रश्न अंजली दमानी यांनी विचारला की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे करोडोची संपत्ती आली कुठून आणि त्यांनी ती कमाई केली कुठून. त्याचं उत्तर शिवसेना उबाठा पक्षात प्रवक्त्या किंवा उपनेत्या नसत्या तर एका मिनिटात सुषमाताईंनी दिलं असतं. दिलं असतं. जितके बेछूट आरोप खोके फोके भोके वगैरे म्हणून एकनाथ शिंदे यांच्यावर सुषमाताई करत असतात, तितक्या बेछूटपणे उद्धव ठाकरे खोके घेतात, कंटेनर घेतात, असे आरोप सुषमा अंधारेंनी बेधडक केले असते, फक्त उबाठा शिवसेनेत नसत्या तर. त्यामुळे उत्तर त्यांच्याकडे नाही असं बिलकुल नाहीये. सुषमा अंधारेंकडे त्या प्रश्नाचं अतिशय सुस्पष्ट असं क्लिअर कट उत्तर आहे. पण ते उत्तर दिलं तर दुसऱ्या दिवशी आपला किशोर पवार, किशोर तिवारी होऊ शकतो, हे सुषमाताई ओळखतात. आणि म्हणून तोंड दाबून बुक्क्याचा मार म्हणतात, तशी त्यांची वाचा बसली. म्हणून मी ते शीर्षक जे दिलेलं आहे सुषमाताईंच्या शब्दातलं आहे, ते जेव्हा शिवसेनेत आलेल्या नव्हत्या तेव्हाचा त्यांचा व्हिडिओ आहे, आई बसली, आई बसली, आई बसली. तसं त्या एबीपी चॅनेलवर आलेल्या सुषमा अंधारे, सुषमाताई, ताई हसली, आल्यानंतर आपल्याला बोलवलं म्हणून ताई खुश झाली आणि ताई हसली.
पण नेमका प्रश्न विचारल्यानंतर ताईची वाचा बसली. प्रश्नाचं उत्तर माहिती आहे, पण ते उत्तर देता येत नाही, ते बोलायची हिंमत नसते. तेव्हा जी घुसमट होते त्या सगळ्या एबीपीच्या परिसंवादामध्ये सुषमा अंधारे आणि अंजली दमानिया यांची जी बोलाबोली झाली चालू होती ती बघितली, तर सुषमा अंधारे किती घुसमटलेले आहे. आत उत्तर आहे, आत उत्तर आहे, पण ते बाहेर काढायची माझ्यामध्ये हिंमत नाहीये. हे सांगायची ताकद नसलेली ताई तिची वाचा बसली. आणि म्हणून त्या एका प्रोग्रॅमच्या आधारावर सुषमा अंधारेंच्या बाबतीत हा व्हिडिओ बनवावा लागला. कारण नेहमी जे पल्लेदार त्या बोलत असतात त्यांची बोलती अंजली दमानियांनी बंद पाडली, तेव्हा अंजली दमानियांच्या बोलण्यामध्ये सतत व्यत्यय आणण्यापलीकडे ही उद्धव ठाकरेंची काही ती रणरागिणी वाघिणी वगैरे काही करू शकली नाही. त्यामुळे अदवा तद्वा बोलणं एवढंच शक्य होतं. कारण खरं उत्तर माहिती आहे, पण देण्याची हिंमत, प्रामाणिकपणा नसलं किंवा शिवबंधन गळ्यात बांधून घेतलं असेल तर मग धुसफूस करण्यापलीकडे काय पर्याय उरत नाही. असो, ताई हसली आणि ताईची वाचा बसली. मित्रांनो, मी आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.